विचार करा, उद्या सकाळी तुम्ही उठलात, फोन बघितला तर व्हॉट्सॲप बंद, गुगल चालत नाही आणि बँकिंग व्यवहार ठप्प झालेत. हे एखाद्या सिनेमातलं दृश्य वाटतंय, पण जर युद्ध असंच चालू राहिलं तर हे घडू पण शकतं. आता तुम्ही म्हणाल, युद्धाचा आणि इंटरनेट बंद होण्याचा काय संबंध? तर तुम्हाला एकूण धक्का बसेल की जगाचा 95% पेक्षा जास्त डेटा सॅटेलाइटवरून नाही तर समुद्राखालच्या फायबर ऑप्टिक केबल्समधून ट्रान्समिट होतो. मध्य पूर्वेतील वाढता तणाव आणि लाल समुद्रातील संकट आता इंटरनेटच्या मुळावर आलंय. हॉर्मुझची सामुद्रधुनी ही केवळ तेलाच्या वाहतुकीसाठी महत्वाची नाहीये, तर इथल्या समुद्राखालून जगाला जोडणाऱ्या महाकाय इंटरनेट केबल्स गेल्यात. जर या केबल्सला धक्का लागला किंवा त्या जाणीवपूर्वक कापल्या गेल्या तर काय होईल? पहिलं, भारत, चीन आणि युरोपमधील इंटरनेटचा वेग शून्यावर येऊ शकतो. दुसरं, ट्रिलियन्स डॉलरचे डिजिटल व्यवहार सेकंदात थांबतील. तिसरं, तुमची क्लाउडवरची माहिती आणि संवाद एका क्षणात गायब होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते भूराजकीय संघर्षात आता केबल्सला टार्गेट केलं जात आहे. तुम्हाला काय वाटतं, इंटरनेट कायमचं बंद होणार का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा जबरी खबरी.